नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आहे. नातेपुते नगरपंचायतचा जो विकास आराखडा तुम्ही जो म्हणता, एक सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी माहीत असणं महत्त्वाचं आहे. म्हणून त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी नातेपुतेमध्ये चर्चेत आहेत की तो रद्द झाला पाहिजे, त्यामध्ये बदल झाला पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या संदर्भात जे नातेपुते नगरपंचायतच्या विकास आराखडा जो तयार केलेला आहे, विकास आराखड्याच्या संदर्भात एक संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि त्या संघर्ष समितीतील काही लोकांशी माझी चर्चा झालेली आहे. त्यांना मी एक सल्लाही दिलेला आहे की आपण ह्यासाठी पुढचं पाऊल म्हणून आपण एक शिष्टमंडळ तयार करून माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जे राज्य मंत्रिमंडळ आहे, ह्या मंत्रिमंडळामध्ये हा विषय नेला पाहिजे. आणि तो विषय तिथं गेल्याशिवाय हा विषय मार्गी लागणार नाही. तर ह्या संदर्भात अनेक वेळा मी त्यांना सांगत आलेलो आहे. दररोज मी त्यांना सांगतोय. भेटेल त्यावेळेस मी त्यातील काही लोक जे माझ्या संपर्कात येतात किंवा मला भेटतात त्या लोकांना मी सांगतोय. परंतु त्या पद्धतीनं हालचाल ही होताना दिसत नाही. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की जर खरंच आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आपण जर प्रयत्न करत असाल तर माझं सर्वांना विनंती आहे की आपण तात्काळ एक शिष्टमंडळ तयार करून त्या संदर्भात भेटीची वेळ, माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेटीची वेळ घेतली पाहिजे. आणि जे काय तुमच्याजवळ त्या विकास आराखड्याच्या बाबतीत जे चुकीचं काय घडलेलं आहे किंवा चुकीचं केलेलं आहे त्या संदर्भात जे पुरावे असतील ते त्यांच्याकडे म्हणजेच राज्य मंत्रिमंडळाकडे ते दिले पाहिजेत आणि त्या संदर्भात याची भेट घेतली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मुंबईचा विकास आराखडा ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस 2015मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांकडून तो विकास आराखडा रद्द करण्यात आला होता. तर जे काही शिक्षण असते, जे शासनाला जे अधिकार आहेत त्या सेक्शननुसार ते त्यावेळेस 154 अंतर्गत, सेक्शन 54 अंतर्गत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेस तो जो प्रारूप विकास आराखडा होता तो रद्द केला होता आणि शासनाला आदेश दिले होते की पुढील 4 महिन्यामध्ये नवीन विकास आराखडा तयार करण्यात यावा, अशा पद्धतीने सूचना दिल्या होत्या. त्याच पद्धतीनं 4-5 दिवसापूर्वी पुणे महानगरपालिकेचा सुद्धा अशा पद्धतीचा विकास आराखडा रद्द करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री साहेबांकडूनच त्या पद्धतीनं रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि ह्या पद्धतीनं ते झालेलं आहे. म्हणून आपल्याला आता विषय कसा आहे की जोपर्यंत आपण प्रशासनापर्यंत गेला नाही, कारण शेवटी कुठे जरी गेलं तरी अंतिम मंजुरी देण्याचं हे शासनाचं काम आहे. आणि शासन म्हणजेच कोण, तर राज्य मंत्रिमंडळामध्ये त्या संदर्भात तो निर्णय होणं अपेक्षित आहे. मग तो निर्णय रद्द करण्याचा किंवा बदल करण्याचा जो असेल तो, हे 2 मुद्दे आहेत लक्षात घ्या, रद्द करणं आणि बदल करणं. ह्या 2 संदर्भात इथपर्यंत तो विषय जाणं अपेक्षित आहे. त्यांना ते विषय माहिती होणं अपेक्षित आहे. त्यासाठी लवकरात लवकर ह्या 4-5 दिवसामध्ये शिष्टमंडळ तयार करून त्या संदर्भात पत्रव्यवहार करून तात्काळ त्यांची अपॉइंटमेंट घेतली पाहिजे आणि त्या कृती समितीच्या शिष्टमंडळाने जाऊन तिथे भेट घेतली पाहिजे, असं माझे तुम्हाला आग्रह आहे. आणि ते लवकरात लवकर झालं पाहिजे. एका ह्याच्यामध्ये सभेच्या ह्याच्यामध्ये ठराव रद्द केला, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आरक्षण रद्द करावे, पडलेले आरक्षण. आता मुळातच नगर नियोजन करत असताना 2 गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे आरक्षण, ज्या जागेवर पडलेलं आरक्षण एक, आणि दुसरा असतो झोन. ह्या 2 गोष्टी आहेत. ह्या 2 गोष्टीमध्ये फरक कसा आहे ते बी लक्षात घेतलं पाहिजे. डिटेल्स सांगत नाही, थोडक्यात मी सांगतो की आरक्षण ज्या जागेवर पडलेलं आहे त्या जागेचा मोबदला, ते नुकसान होणार आहे त्या जागेच्या मालकाचं, त्याला मोबदला देऊन ती जागा आरक्षित करण्यात येते ज्यासाठी पडला असेल. आणि झोन म्हणजे काय की ती जागा आरक्षित नाही तर ती जागा झोन म्हणून आहे की तिथं ज्या
प्रयोजनासाठी झोन पडलेला आहे त्यासाठी ती वापरा येणार, असा त्याचा अर्थ असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. मग त्या झोनमध्ये तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, ज्या ज्या वापरणार त्याच वापरासाठी तुम्ही करू शकता. कमर्शियल असेल कमर्शियल, रेसिडेन्शियल असेल रेसिडेन्शियल, शेतीसाठी असेल शेतीसाठी वापरावं लागणार तुम्हाला. झोनसाठी सांगतो. आणि आरक्षण पडलं असेल तर ती जागा शासन तुमच्याकडून घेणार आणि तुम्हाला तुमचं नुकसान झालेलं जी काही भरपाई असेल, जागेचा मोबदला असेल ते तुम्हाला देणार आर्थिक. असं त्याचा दोन बाजू आहेत, त्यामध्ये टिपून जात नाही. आता हे सगळं करत असताना अनेक बाबी आहेत की त्या लोकांकडून असतील, हरकतदाराकडून सगळ्या पुढे आलेल्या आहेत, त्यामुळे त्या डिटेल्स मी जात नाही. तर ह्यातून माझी पुन्हा एकदा विनंती आहे की बाधित जे लोक आहेत त्या लोकांनी एक शिष्टमंडळ तयार करून तात्काळ राज्य मंत्रिमंडळाचे जे प्रमुख असतात, माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे हा विषय तात्काळ नेला पाहिजे आणि त्यांना सध्याची जी वस्तुस्थिती आहे ती सांगितली पाहिजे. पण हे सगळं करत असताना प्रशासन म्हणून किंवा सत्ताधारी विरोधक असतील किंवा जे राज्यकर्ते असतील, आता नातेपुते नगरपंचायत मध्ये विचार केला तर सत्ताधारी आणि जे विरोधक आहेत हे त्यांचा पक्ष आहे. जसं की कृती समितीमध्ये BJPचे, भारतीय जनता पार्टीचे काही लोक आहेत जे लढत आहेत. शरद पवार गटाचे, अजितदादा गटाचे, राष्ट्रवादीचे काही नेते त्यामध्ये आहेत. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे सदस्य आहेत. म्हणजे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि दुसरे माननीय मुख्यमंत्री यांच्यापर्यंत जाऊ शकतात. त्याचबरोबर सत्ताधारीमध्ये सुद्धा आपण विचार केला तर आपले माळशिरस तालुका असेल, माढा लोकसभा असेल किंवा म्हणजे आपले खासदार आमदार असतील, हे सुद्धा विरोधी गटाचे आहेत. सत्ताधारी आहेत, म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्यांच्याकडे आहे त्यांच्या विरोधातील आमदार आणि खासदार आहेत. तर ह्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि या सगळ्यांनी मिळून नातेपुते नगरपंचायत अंतर्गत जे बाधित लोक आहेत त्या बाधित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाकडे हा विषय कसा नेता येईल, शिष्टमंडळ त्या संदर्भात कसं तिथं काम करेल यांचे शिफारस पत्र घेऊन तिथपर्यंत गेलं पाहिजे आमदार खासदारांचे. आणि त्याचबरोबर जे येथील म्हणजे जे आता महायुती सरकार आहे त्यामध्ये जे घटक पक्ष आहेत त्या सर्वांचं सुद्धा इथल्या नेत्यांचं, शहर नेत्यांचं असेल, तालुका नेत्यांचं असेल, त्यांची शिफारस पत्र इथपर्यंत नेलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं चुका झालेल्या आहेत ही मांडणी तिथपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि त्यासाठी लवकरात लवकर हे केलं पाहिजे, तरच ते बाधित लोकांना न्याय मिळेल. तर हा एक विषय महत्त्वाचा आहे. दुसरा विषय महत्त्वाचा आहे की नातेपुते नगरपंचायतकडून आरक्षण रद्द करा असं ठराव केलेला आहे, लक्षात घ्या. अशा पद्धती सभेमध्ये मांडण्यात आलं मत, म्हणजे आरक्षण रद्द करा. मग झोनचं काय? दोन गोष्टी आहेत, आरक्षण आणि झोन, या दोन गोष्टी आहेत ना त्या पार विकास आराखड्यामध्ये. आता पार विकास आराखडा रद्द करायचा आहे का फक्त आरक्षण रद्द करायचे आहेत का झोन पण रद्द करायचे आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. एक प्लॅन केला पाहिजे, एक सगळ्याचं एक मत आलं पाहिजे. म्हणजे जे विकास आराखडा म्हणजे संघर्ष समितीचं मत असेल आणि सत्ताधाऱ्याचं मत असेल, या सगळ्यांनी एकत्र बसून नगरपंचायतमध्ये सत्ताधारी आहेत, विरोधक आहेत, त्यावर कृती समिती आहे, त्या सगळ्यांनी एकत्र बसून एक कुठला तर मार्ग काढला पाहिजे की पार विकास आराखडा रद्द करून नव्याने सर्वेक्षण करायचं का, करायला लावण्यासाठी प्रयत्न करायचे का, हा एक मुद्दा घेतला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा काय घेतला पाहिजे की आहे त्यामध्ये बदल करायचे आहेत का, फक्त जे बदल शक्य आहे ते बदल करायचे आहेत का, अशा दोन गोष्टी म्हणजे ह्याच्यामध्ये आरक्षण आणि झोन हे बदल करायचे आहेत. काही सगळा पार विकास आराखडाच रद्द करून नव्याने, जसं मुंबईमध्ये राज्य मंत्रिमंडळाने तो रद्द केला आणि नंतर 4 महिन्यामध्ये तो पुन्हा
सर्वे करून पुन्हा एकदा तो पार विकास आराखडा तयार करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिले होते. त्याच पद्धतीनं पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे आणि पुनर्सर्वेक्षण करणं त्रुटी दूर करून ती करण्यासाठी आलेलं आहे. तसंच पद्धतीनं जर आपण तिथपर्यंत पोहोचलो तर होऊ शकतं. फक्त ज्या ज्या त्रुटी आहेत त्या आपल्याला तिथपर्यंत दाखवणं गरजेचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही कोर्टमध्ये लढताय ती लढत पाहिजे. तुम्ही लोकल लेवलला प्रशासनाबरोबर मग ते तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून लढताय तो भाग आहेच, परंतु लोकल लेवल असो तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करताय, रास्ता रोको करताय, त्या पद्धतीने तुम्ही लढताय. परंतु हिथं लढण्यापेक्षा जर आता शिष्टमंडळाने तात्काळ राज्य मंत्रिमंडळाकडे हा विषय नेला पाहिजे, हेच मला इथं म्हणायचं. शिष्टमंडळाने लवकरात लवकर त्यासंदर्भात पत्रव्यवहार केला पाहिजे आणि त्यानुसार लढलं पाहिजे. आणि एक वाक्यता ठेवा की प्रारंभिक विकास आराखडा रद्द करायचा आहे का त्यामध्ये बदल करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा एकता त्यामध्ये एक वाक्यता आली पाहिजे आणि नंतर तुम्ही पुढे गेलं पाहिजे, हे एक लक्षात घेतलं पाहिजे. तेच या माध्यमातून सांगतो. आणि लक्षात घ्या की ह्या प्रारंभिक विकास आराखड्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. ह्या त्रुटीसाठी मी तुम्हाला म्हणलं होतं की माझा जो पुढचं लाईव्ह येणार आहे त्या म्हणजे भाग 5 त्यामध्ये मी सविस्तर सगळी पोलखोल करणार आहे. आता तात्काळ मला लाईव्ह येण्याचं कारण काय होतं की बरेच लोक मला विचारतात सर आता पुढचा मार्ग काय केला पाहिजे. आम्ही आता कोर्टात गेलेलो आहे, कोर्टात आम्ही याचिका दाखल केलेली आहे किंवा आंदोलनाची भूमिका पुढची आम्ही घेतलेली आहे. तर माझं परत एकदा सांगणं आहे, पुन्हा एकदा माझं तुम्हाला आव्हान आहे की तात्काळ कृती समिती आणि जे सत्ताधारी आहेत नगरपंचायतचे त्यांना खरं त्यांची इच्छाशक्ती असेल की त्यांना खरंच या लोकांना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी सुद्धा एकत्र येऊन ह्या कृती समितीला एकत्र करून नगरपंचायतमधील नगरसेवक असतील, नगराध्यक्ष, नगरोपाध्यक्ष म्हणजे जे 17 किंवा 19 जे काही नगरसेवक असतील त्या सर्वांनी आणि ही कृती समिती बाधित सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्याचं मिळून एक शिष्टमंडळ तयार केलं पाहिजे आणि तात्काळ आपण या संदर्भात तिथपर्यंत गेलं पाहिजे. हीच या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो. लवकरच शासनाकडे अहवाल सादर केला जाईल, पण तो अहवाल सादर करताना त्या अहवालामध्ये नक्की त्या समितीला जी समिती स्थापन करणे म्हणजे समिती नियोजन समिती स्थापन करण्यात आलेलं आहे त्या समितीला नक्की काय प्रेझेंट करायचं आहे, की रद्द करायचं आहे प्रारंभिक विकास आराखडा पूर्णपणे, नव्याने निर्माण करायचं आहे का, त्यातला काही बदल करायचे आहेत का, फक्त आरक्षण रद्द करायचे आहेत, जे झोन आहे तसंच ठेवायचं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे तर ते होणार आहे. त्यामुळे जर खरंच चुका असतील तर झोन रद्द करणे, आरक्षण रद्द करणे किंवा झोनमध्ये बदल करणे या गोष्टी न करता प्रारंभिक विकास आराखडा पूर्णपणे रद्द होऊ शकतो. मुंबईच्या प्रकरणामध्ये तसं झालेलं आहे आणि पुन्हा सर्वेक्षण करून नवीन प्रारंभिक विकास आराखडा तयार करता येऊ शकतो. त्या पद्धतीने जर तुम्ही मागणी केली तर पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या सगळं प्लॅनिंग करून होऊ शकतं. परंतु जर समितीनं अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, जर ह्या नियोजन समितीनं जी कायद्यानुसार तयार झालेली आहे ह्यांनी जर अहवालामध्ये त्रुटी आहेत अशा पद्धतीचा अहवाल दिला तर मग ह्या प्रक्रियेवरच शंका निर्माण होते. लक्षात घ्या. म्हणजे समितीनं जर अहवाल दिला की बाबा सगळं चुकीचं झालेलं आहे, हे आरक्षण चुकीच्या पद्धतीने पडलेलं आहे, झोन चुकीच्या पद्धतीने पडलेला आहे, मग ह्याचा अर्थ असा होतो की ह्या जी कुठली कंपनी होती ज्या कंपनीनं हे सर्वे केला किंवा ज्या यंत्रणेने नगररचना अधिकाऱ्यांनी जो हे काय केलं ते चुकीच्या पद्धतीने केलं असं सिद्ध होतं आणि त्या संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्यात बरेच शंका निर्माण होतात. म्हणून बारीक बारीक गोष्टी आहेत त्या येणाऱ्या पुढच्या भागामध्ये विश्लेषण केलं जाईल. पुन्हा एकदा आवाहन करतो की शिष्टमंडळाची स्थापना करू, शिष्टमंडळ तयार करून तात्काळ आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे गेलं पाहिजे आणि त्या राज्य मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये हा विषय लावण्यासाठी आतापासूनच प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे हा अहवाल शासनाकडे सादर झाल्या लगेच आपल्याला त्यावरती माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून जे अपेक्षित आहे तुम्हाला ते करून घेण्यासाठी प्रयत्न करता येईल, हे मला तुम्हाला यातून सांगायचं आहे. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.